नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 17 जून 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत तुम्हाला सांगायचं आहे. आपल्याला माहितीच असेल की शेअर मार्केट मराठीचं Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरचं मोबाईल ॲप आता उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही जर ते अजूनही इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा, कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. जर तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली आहे. कमेंटमध्ये पिन कमेंट पहिलीच कमेंट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही ॲपपैकी तुमच्या मोबाईलनुसार दोन्ही ॲपची लिंक तिथे उपलब्ध आहे. तुमच्या मोबाईलनुसार तुम्ही ते ॲप इन्स्टॉल करू शकता. आपल्याला आता दुसऱ्या गोष्टीची माहिती सांगतो. तर ह्या आठवड्यापासून आपण लाईव्ह मार्केट सेशन पुन्हा एकदा सुरू केली आहेत आणि आजच सर्वांसाठीचं लाईव्ह मार्केट सेशन झालंय. उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे आणि बुधवारचं जे सेशन असणार आहे 18 तारखेचं, हे सर्वांसाठी असेल. सर्वांसाठी एक दिवस आड असेल आणि पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी रोजच लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे. सेशन सकाळी 9 वाजता चालू होईल. सेशनची लिंक जी आहे, जे जुने सदस्य आहेत त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये मिळेल. जे नवीन सदस्य आहेत त्यांना नोटीस बोर्डमध्ये ॲपमध्ये नोटीस बोर्डमध्ये त्याची लिंक मिळणार आहे. तर या पद्धतीनं उद्याचं सेशन पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना उपलब्ध होईल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. तर आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला बऱ्यापैकी फ्लॅट असं ओपनिंग बघायला मिळालं. त्यापूर्वी काल जे आपण विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ही लेवल दिली होती, ह्या लेवल मध्ये ही लेवल आणि ही लेवल दिली होती आणि हे सांगितलं होतं की ज्या बाजूला ब्रेकआउट होईल त्या बाजूने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. काय झालं, ओपन इथे झालं, ओपनिंग नंतर थोडं सेलिंग आलं, पण लगेचच आपल्याला बाउन्स आला आणि आज लाईव्ह मार्केट सेशन होतं, सर्वांसाठी होतं. तर त्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर वर जात असताना 24,755 च्या आसपासची लेवल होती. 24,775, 24,800 आणि 24,815 ही फायनल लाईन मी आधीच काढून ठेवलेली होती. आणि ज्यांनी आजचं लाईव्ह सेशन अटेंड केलंय त्यांच्या हे लक्षात आलं असेल. जर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड केलं नसेल तर रेकॉर्डिंगमध्ये जाऊन अवश्य बघा की 24,815 ची लेवल आपण ओपन झाल्या झाल्या मार्केट ओपन झाल्यावर वर जायला लागल्यावरच मी काढून ठेवली होती आणि बरोबर 24,815च्या जवळपास हाय बनवल्यानंतर एक दोन पॉइंट वर गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळालं. आता ह्याचा आपण अर्थ कसा लावायचा असतो, ही ब्रेकआउटची लेवल होती. ब्रेकआउटच्या लेवलला ब्रेकआउट बनला, ब्रेकआउट दिला, एक हाय बनला, हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आणि परत जेव्हा वर जाते त्यावेळेला आपल्याला काय होतं की आणखीन मग किंमत वर जाऊ शकते, ब्रेकआउट कन्फर्म होऊ शकतो आणि एकदा ब्रेकआउट कन्फर्म झाला की आपल्याला वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मी असं सांगितलं होतं की हा एरिया जो आहे हा रेझिस्टन्स आहे आणि इथे रेझिस्टन्स म्हणून एकदा सेलिंग येऊ शकतं. पण प्रत्यक्षात काय झालं, एका मोठ्या कॅन्डलनं याला ब्रेकआउट दिलं आणि त्यानंतर सेलिंग आलं नाही, बरोबर. आणि एकदा रेझिस्टन्स तोडला म्हटल्यावर आणखीन आपल्याला तेजी बघायला मिळाली. तर अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये ओपनिंग नंतर मूव्हमेंट झाली आणि इथून खाली आलं आणि वर जात गेलं. आता उद्या काय होऊ शकतं, हे झालं आज काय झालं. उद्या काय होऊ शकतं, आता उद्यासाठी आणखीन दोन लेवल महत्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या लाल लेवल दिसत आहेत ह्या आपण आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं ॲस्ट्रोनुसार काढलेल्या लेवल्स आहेत आणि ह्या या आठवड्याभर अशाच राहणार आहेत. तुम्ही बघू शकता की ही लेवल सुद्धा ब्रेक झाली आणि किंमत वरच्या दिशेनं गेलेली आहे. तर आता आपण काय करूया, आता उद्या काय होऊ शकतं ह्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर ह्या ज्या पूर्वीच्या लेवल होत्या यांचं आता महत्त्व संपलेलं आहे. आपण काय करू, ह्या लेवल्स काढून टाकूया.
ओके. ह्या काल आजच्यासाठी होत्या. त्याचं महत्त्व संपलंय. आता उद्यासाठी ह्या 2 लेव्हलचं महत्त्व आहे. कोणत्या लेव्हल्स आहेत ह्या? तर तुम्ही इथे बघू शकता 24,965 आहे. आजचा हाय ह्याच्या आसपासच बनलाय आणि वरची लेव्हल आहे 25,050. आता ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. म्हणजे आता आज दिवसभरामध्ये जी तेजी झाली आहे, याचं थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आता काय होईल, ओपनिंगमध्ये सकाळी काय होऊ शकतं, मार्केटमध्ये ओपन फ्लॅट होऊ शकतं, गॅप अप होऊ शकतं, वर जाऊ शकतं आणि ह्या एरियाच्या आसपास कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग होऊन किंमत खाली येऊ शकते आणि त्यानंतर पुन्हा तेजी होत असताना किंमत इकडे जाऊ शकते, वरच्या दिशेनं जाऊ शकते. तर मला जर विचाराल की उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होईल, तर माझं उत्तर असं असेल, कदाचित काय होईल, इथेच लेवलला टच झालेलंच आहे. त्यामुळे कदाचित इथूनच सेलिंग येईल किंवा कदाचित थोडंसं वर जाईल, 25,000च्या लेवलच्या आसपास जाईल, 25,050 पर्यंत सुद्धा जाईल आणि मग आपल्याला सेलिंग येईल. तर अशा 2-3 शक्यता आहेत. आहे इथूनच सेलिंग येऊ शकतं, थोडंसं 25,000च्या जवळ जाईल किंवा क्रॉस करेल आणि मग सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं आपल्याला आत्ता चित्र दिसतंय. मात्र हे जे सेलिंग येणार आहे, हे जास्त येणार नाही आणि जे सेलिंग येईल त्यानंतर जेव्हा रिव्हर्सल होईल, तेव्हा पुन्हा जो काही हाय बनलेला असेल, त्याच्या वर आपल्याला जाताना किंमत बघायला मिळेल. तर अशा प्रकारचं उद्या निफ्टीमध्ये मूव्हमेंट अपेक्षित आहे. उद्या प्रीमियम ग्रुपच्या आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन आहे. तर लाईव्ह सेशनमध्ये आपण मार्केट ओपन झाल्यानंतर काय काय होऊ शकतं याचं विश्लेषण, विस्तृत असं विश्लेषण उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण करणार आहोत. पण बाकीच्यांसाठी ह्या पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते असं विश्लेषण आपल्याला दिसतंय. त्यानंतर आपण आता काय करूया, निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर आपण आता जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं वेगळं चित्र दिसलं. तुम्ही जर इथे बघितलं तर निफ्टीमध्ये आपल्याला पहिल्या 15 मिनिटात काय झालं, वरची लेवल आपण ह्या 2 लेवल दिल्या होत्या. ओके. तर वरची लेवल इथे ब्रेक झाली होती निफ्टीमध्ये, इथून वर गेलं होतं. बँक निफ्टीमध्ये खालची लेवल ब्रेक झाली आणि खालची लेवल ब्रेक झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला हे टार्गेट दिलं होतं की इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि ही लेवल ब्रेक झाली तर मग ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं. पण इथपर्यंत येण्याची शक्यता आधीच सांगितलेली होती. तर काय झालं, तुम्ही बघू शकता की सेलिंग आलं, इथपर्यंत आलं, पण ह्या लेवलच्या आसपास 4-5 पॉईंटचा फक्त फरक राहिला आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. कारण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सुद्धा बाउन्स आला होता. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं खाली आलं. खाली येताना सुद्धा परफेक्ट आपल्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला आणि बाउन्स झाला. आता हा बाउन्स झाल्यामुळे काय झालं बघा, हा बाउन्स झाल्यामुळे इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार झाला आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यावर, आता तुम्हाला माहिती आहे की डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यावर कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते. तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला हा हाय एक येऊ शकतो टार्गेट आणि हे ब्रेक झाल्यानंतर मग वरची आपल्याला रेजिस्टन्स लेवलच होती. त्या रेजिस्टन्स लेवलच्या आसपास जाऊन जाऊन आपण क्लोजिंग दिलेलं बँक निफ्टीमध्ये दिसू शकते. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता आपण काय करूया, आजच्या ह्या ज्या लेवल होत्या या सर्व लेवल काढून टाकूया, कारण आता या लेवलचं फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही. या फक्त आजच्यासाठी होत्या, छोट्या लेवल ज्या होत्या. आता आपल्याला ज्या मोठ्या लेवल दिसत आहेत स्क्रीनवर, ओके, तर ह्या सपोर्ट आणि रेजिस्ट, हेही सपोर्ट निळ्या रंगाच्या सपोर्ट आहेत, लाल रंगाच्या रेजिस्टन्स लेवल आहेत आणि ह्या लेवल आपण 2 जून रोजीच दिलेल्या होत्या, त्याच अजून आपल्याला काम करताना दिसत आहेत. आता बँक निफ्टीसाठी काय दिसतंय, बँक निफ्टीसाठी आपल्याला असं वाटतंय की अजून थोडंसं वर जाऊ शकतं 56,000च्या आसपास. तिकडे आपण 25,000च्या जवळ आलोय, इकडे 56,000च्या जवळ आलोय. ह्या आसपास एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, बरोबर. आणि हे छोटंसं प्रॉफिट बुकिंग असेल, ते कदाचित आहे इथूनच येईल, थोडंसं वर जाऊन ह्या लेवलला टच करून येईल किंवा थोडं 56,100 पर्यंत जाऊ शकतं. 56,225 साधारण 221च्या आसपासची लेवल आहे. तर ह्या आसपासमध्ये कुठेतरी जाऊन असं आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. ओके. आणि हे जे रिव्हर्सल होईल, हे रिव्हर्सल खूप जास्त आपल्याला होणार नाही, सेलिंग खूप जास्त होणार नाही, थोडंसं प्रॉफिट बुकिंग होईल आणि त्यानंतर जे काही सेलिंग होईल त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं, इथून एक आपल्याला बाउन्स येऊ शकतो. तर पहिल्यांदा थोडंसं वर जाईल, मग थोडंसं खाली येईल आणि मग परत वर जाईल. अशा प्रकारची मूव्हमेंट आपल्याला थोडीशी उद्या
अपेक्षित आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल, तिकडे 25,000ला, इकडे 56,000ला एकदा रिस्पेक्ट देण्यासाठी किंमत थोडी वर जाऊन खाली येऊ शकते आणि त्यानंतर परत जाऊन आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो, असं मला वाटतंय. आता उद्या कशा पद्धतीनं मूव्हमेंट होईल, लाईव्ह मार्केट सेशनला आपण विश्लेषण करणारच आहोत. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते. सेन्सेक्समध्ये आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर सेन्सेक्ससाठी ह्या 2 लेवल दिलेल्या होत्या. ही वरच्या बाजूची लेवल होती, ही खालच्या बाजूची लेवल होती. खालच्या बाजूच्या लेवलच्या थोडंसं खाली ओपन झालं, मात्र ओपन झाल्यावर लगेचच आपल्याला वर ब्रेकआउट दिलं. वर ब्रेकआउट दिलं त्याच वेळेला मी सांगितलं होतं की 81,400 हे पहिलं टार्गेट असेल, 81,600 हे दुसरं टार्गेट असेल. इन बिटवीन हा स्विंग लो असल्यामुळे हे पण एक टार्गेट येऊ शकते. आपण दिलेली टार्गेट कोणती होती? 2च होती. पहिलं टार्गेट 81,400, दुसरं होतं 81,600 आणि हा स्विंग लो असल्यामुळे टेक्निकली काय होतं, इथे सुद्धा इथपर्यंत सुद्धा येऊन रेझिस्टन्स घेऊन खाली जाऊ शकतं. तर त्यामुळे ही तिसरी लेवल दिली होती. काय झालं बघा, इथून बरोबर ब्रेकआउट आला 81,400च्या 8-9 पॉइंटच काय ते 9 पॉइंट वगैरे वर गेलं आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं. सेम प्रिन्सिपल अप्लाय होतं इथे पण. ब्रेकआउट आलं, हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलं, परत वर गेलं. इथे सुद्धा आपल्याला एक प्रकारचा डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय, पण हा रन अवे डब्ल्यू पॅटर्न म्हणतात याला. तर तशा प्रकारचा बनलेला आहे, बरोबर. म्हणजे एका लेवलला असा बनला नाहीये, एका लेवलला असा बनला नाही. तर तो असा बनलाय की सेलिंग आलंय, वर गेलं, असं झालं आणि वर गेलं, असं ह्याला रन अवे डब्ल्यू पॅटर्न म्हणतात. तर तसा डब्ल्यू पॅटर्न इथे बनलेला दिसतोय. आणि ज्या वेळेला 81,400च्या वर ब्रेकआउट झालं, आपल्याला टार्गेट काढायचं माहिती आहे, इथून इथपर्यंत घेतलं की कुठपर्यंत जाऊ शकतं, तर त्या पद्धतीनं आपल्याला टार्गेट मिळू शकतं. तर 81,600चं टार्गेट आलं आणि ह्याच्या आसपास तुम्ही बघू शकता ह्या टार्गेटचं महत्व. इथे बराच काळ, जवळजवळ तासभर आपल्याला तास, दीड तास किंवा 2 तास म्हणू शकतो आपण, ह्या एरियाच्या आसपासच वर जात होतं, खाली येत होतं, अशा पद्धतीनं होत होतं आणि शेवटी आणखीन वर जाऊन आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. हे झालं आज काय झालं. आता उद्या काय होऊ शकतं, तर उद्यासाठी आपल्याला ना इथे अजून थोडीशी, म्हणजे जसं तिकडे 25,000 आहे निफ्टीमध्ये, 56,000 आहे बँक निफ्टीमध्ये, तसं सेन्सेक्समध्ये 82,000 आहे. तर अजून मात्र ती लेवल थोडीशी वर दिसते आपल्याला. 82,022च्या आसपासची लेवल आहे ही आणि 82,328च्या आसपासची ही लेवल आहे. तर ह्या 2 लेवलला महत्व आहे. कदाचित काय होईल, उद्या थोडंसं आधी वर जाईल, 82,000च्या आसपास जाईल. 82,000च्या वर गेल्यानंतर कुठूनही थोडंसं खाली येऊ शकतं, इथून येऊ शकतं, थोडं इथून येऊ शकतं, बरोबर. कुठूनही येऊ शकतं, म्हणजे त्याला आपल्याला सांगता येत नाही आता की कुठनं येईल. पण ह्या एरियात आल्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग येणार आणि प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर ते छोटंसं येणार आणि ते आल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय. तर सेन्सेक्समध्ये उद्या ओपनिंग नंतर थोडं वर जायला जास्त स्कोप आहे. निफ्टी आणि जर बँक निफ्टी बघितलं, तर उद्या जर थोडंसं फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं आणि वर जात असेल सुरुवातीच्या काळात, तर सेन्सेक्समध्ये सर्वात जास्त स्कोप आहे असं आपल्याला दिसतंय. 200-250 पॉइंट आपल्याला सेन्सेक्समध्ये किंमत वर जाताना बघायला मिळू शकते आणि त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं वाटतंय. बाकी विश्लेषण आपण उद्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये मार्केट चालू असताना करणारच आहोत. तर हे झालं आजचं इंडेक्सचं विश्लेषण आणि आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय. शेवटी जाता जाता मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप, टेलिग्राम किंवा फेसबुक ग्रुप जॉईन केले पाहिजेत. कारण त्यामध्ये आपण वेगवेगळ्या लाईव्ह सेशनची किंवा वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतो. ह्या ग्रुपच्या सर्व लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला शेअर मार्केट मराठीचं ॲप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. ती लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुमच्या माहितीसाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये चालतं. पहिली आहे फ्री कोर्सची लेवल, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची. ह्याच्यामध्ये
फ्री कोर्स आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. आज सकाळी जे लाईव्ह सेशन झालं आणि एक दिवस आड सकाळी 9 ते 10:30 हे जे लाईव्ह सेशन असतं हा फ्री कोर्सचा पार्ट असतो. तर त्यामुळे फ्री कोर्समध्ये रोज संध्याकाळी आपल्याला विश्लेषण, एक दिवस आड लाईव्ह मार्केट सेशन अशा प्रकारचे 2 गोष्टी असतात. त्याबरोबर 3 कोर्सेस देखील आहेत. पहिला कोर्स आहे, तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. अगदी बेसिक पासून तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे नेहमी वापरले जाणारे इंडिकेटर आहेत त्यांची अतिशय विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. तर फ्री कोर्समध्ये कुठल्याही यूट्यूब चॅनलवर एवढी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सहसा मिळणार नाही. इतका विस्तृत आणि माहितीपूर्ण आपल्याला हा टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे. त्यानंतर तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तर असे 3 फ्री कोर्सेस आहेत. तिन्ही फ्री कोर्स आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत आणि ते तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करून फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. तर ते 3 कोर्स 2 प्रकारची तुम्हाला सर्व्हिसेस दररोज संध्याकाळी लाईव्ह मार्केट सेशन आणि दुसऱ्या आणि अल्टरनेट डेजमध्ये तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन आणि दररोज संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतात. त्यानंतर प्रीमियम ग्रुपविषयी तुम्हाला तसंच फ्री कोर्सची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्सची माहितीसाठी तुम्हाला फ्री कोर्स असे 2च शब्द टाइप करून एक व्हॉट्सअप मेसेज टाइप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची माहिती सांगितली जाईल. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप हे 2च शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाइप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या. कुठलीही सर्व्हिस घ्यायची असेल तर पेड कोर्समध्ये तुम्ही घेऊ शकता. पेड कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज टाइप करून तो या नंबरला पाठवून द्या. आपला मेगा कोर्स आता या आठवड्यात लॉन्च होतोय. त्याची माहिती ग्रुपमध्ये दिली जाणार आहे. तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा की तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाला की तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंटमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.